काय म्हणता काय म्हणताय तुम्ही लई नखरे करायला लागले बरं का आता इतके दिवस कशाची वाट बघत होतो कसली ते राहू दे इतके दिवस कशाची वाट बघत होतो काय सकाळ संध्याकाळ तीच गोष्ट काय बस अहो बसत नाही मी बोलले तिथं खाली काय कशाची वाट बघत बस लग्न कशासाठी केलं लग्न कशासाठी केलं पण आता जुनं झालं ना लग्न कशासाठी केलं जुनं झालं ना जुनं झालं तर जुनं होतं का मग काय नका, मला काटा येतो लक्षच नाही माझ्यावर बरोबर कोणावर लक्ष राहतं तुझ्या बहिणीवर राहतं कोण राहतं आता आली तर तिच्या पुढं पुढं करणंच आहे ना कुठे गेली बाथरूममध्ये बाथरूममध्ये गेली का तू का करतो बाथरूममध्ये जाते का आता तर काय ते वॉशरूमला गेले असेल ना आता काय काय विचारता ऐक ना तुला दे ना तिच्या घरी पाठवून 2 दिवसासाठी आलेली आहे राहू दे मला मला ना मांस करायचा मूड राहतो ते 8च दिवस झालेली आहे अजून 2 दिवस राहू द्या ना मला ना कंटिन्यू तीच गोष्ट पाहिजे राहते ऐक ना कंटिन्यू तीच गोष्ट हां ऐका ना काय तुमचं हां काय झालं लगेच तयार हा ऐका ना नंतर करू आपण ऐका काय ग काय नाही ग हे दाजी ना दाजी नवाय कशी सवय ती काय करता बरं ते मारला काय होतं किडा होता का मारला लयच किडे आता मच्छर काय झालं का स्वयंपाक तुझा नाही ग बाई अजून कसलं काय बरं तुम्ही करा मग मी येतो करा ना तुम्ही करू लागत होते वाटतं आता ना. नाही मी ते आलो होतो तर मला ना खूप दाजी ना काळजी माझी माहिती मला भूक लागली खूप म्हणून तुम्ही इथं करू लागत होते ना बघायला आलो होतो मी झाडाकडे झाला असं बरे बाई तुला दाजीची मदत आहे दाजीची मदत आहे मी बसतो तिकडे तुम्ही मग करा सर दाजी मला काय झालं बाकी अजून बाकी मजेत आहे मजेत आहे आता हॅलो सहज आले होते तुमच्याकडं पण मग तेवढं तुम्ही ते काय किडा काढत होते हा ते मच्छर होतं तिथे भारी पण दाजी तुम्ही हा भारी आहे तुम्ही बाई मानावरा माझं लय मोठं आहे काय मन हां ते तर पाहिलं मी माझ्या नवऱ्याचं सगळंच मोठे बाई घर मन का हो बघितलं मी आवडलं ना तुला आवडलं नक्की नक्की दाजी आवडले दाजीचं मनही आवडलं दाजीने आवडलं दाजी आवडलं ना दाजीला तुझ्या हातचं काही खाऊ घाल ना मग कधी लगेच हा खाऊ घालून ना तिला पटेल का पण तिला मी इथं ठेवायचंच नाही तर काय मग तिला मी तिकडे घेऊन जातो तुझ्या मनाने बनव हा हा बनवशील हा मला आवडेल असं हा तुझ्यासारखं बनवशील का हा नक्की ऐक ना काय हो आज आहे ना मायमेवणीच्या हातचा स्वयंपाक खायचा आहे तर झालं अर्ध नाही मग काय करते ती बघल ऐक ना एवढी डाळ टाकशील आपण बरं तिकडे का? हा धुवून टाकून दे आपण तिकडे जाऊ तर हा चला तिला करू दे तिच्या जरी पद्धतीने ठेव. तिला डिस्टर्ब केलं का मग तिला चव नाही जमणार ऐक ना ग एवढी डाळ टाकून दे टाकते लगेच धर या कडेक दे कडेक घेऊ आणि टाकून दे पटकन पाणी टाक एवढं पाणी नको टाकू मला सांग हा पॉज कर एक मिनिट. काय झालं? नाही. काय म्हणता मला ना सालीच्या हातच खायचं माझ्या चला मग ती काहीतरी अजून बनवून खिचडी ऐक टाक. मी काय म्हणतो तुझ्या पद्धतीने कर तुला कोण डिस्टर्ब करणार नाही काही करणार नाही ओके हा तुझ्यासारखीच एकदम टेस्टी भाजी बनव हा ती दीदीला लागला वाया नको घालू प्यायचं पाणी बरं का पाणी येत नाही ए साली माझ्या आधी घरवाली राहत नाही चला पहिलं तुमचं निपटू द्या काय तुम्ही ना नुसतं इकडं काय करता यार झालं काय नाचलं काय लहान लेकरांनी काय करता मग तुम्ही आता काय लहान लेकरू आहे काय तुझ्या समोरच होत आज नव्हतं तुम्हाला एखादं लेकरू आहे तुझ्या समोरच होतं फक्त हा का दुसऱ्या समोर नाही पडल पडल
कशी दिसते नऊवारी साडी चक्कर येईल मला एवढं फिरून फिरून. तुम्ही इकडनं या, तुम्ही इकडनं या. माझं डोकं डोकं माझं डोकं बरं वाटतं का असं? हा ऐक ना, हा एक पान काय एक पान एक पान काय येण्यासारखं. मला नुसतं होतोय माहिती काय? का, मला नुसतं मोडवर राहिला आता. 8 दिवस झाले ना तुम्ही काही करेल नाही म्हणून तुम्हाला येडी चाळ सुचलेली. आता 2 दिवस थांबा, 2 दिवसांनी जाणार आहे. ऐक ना, एका बहिणीला ना पहिले इथून काढून देऊ. अहो काढा ना. त्यामुळे अडचणीत आता स्वयंपाकाची नादी लावली माहितीये का गेलं तर. ती पाती ती पण. लय गप्पा चालू आहे. येऊ का बसू? बस मग, तुमच्याला गप्पा चालू आहे ना. तुझंच घर, तू म्हणते का बसा. नाही म्हणजे तुमच्या गप्पा चालू त्याच्यात मध्ये चाले ना. ऐका ना, तुला दाजीने काही उणीव भासून दिली का? नाही हं? थोडं पिठलं करू का मस्त गरम गरम? हा कर. करते पिठलं. कांद्याचे पात टाक बरं का त्याच्यात. हा मस्त करते. कर. बसा तुम्ही गप्पा बसते मारा. थोडे. हा हा कर मग. केव्हाची उभी होते ना. अगं शहाणे, काय मग पाहिलं तुला, तिथून चोरून पाहते, इथून चोरून पाहते, तुला काय वाटतं? दाजीला दिसत नाही? दिसतं तुम्हाला? तुम्हाला नाही बघितलं मी. नाही का? तुम्हाला नाही बघितलं. तुमच्या गप्पा चालू. तुला आवडतं का असं बघायला? नाही हं? चोरून चोरून काय पाहते? तुमच्या गप्पा चालू होत्या ना. हं? तुमच्या गप्पा तो बघत होते काय गप्पा मारत्या. नुसतं गप्पाच बघत होते का अजून काही? तुम्हाला लागेल परत. नाही येणार, बोल ना. तुमचं ते रोमांस बघितलं मी. हा का? तुझी इच्छा झाली का? इच्छा झाली होती थोडीशी हा का? तुम्हाला बघून. असं म्हणते का? तुम्हाला झाली होती का हो, दीदी? तिला बघून का मला बघून? तुला बघून जास्त होते तिच्यापेक्षा. 1 मिनटं मी बघून येतो तुला. काय करते? हा बघून मग तू एक डेमो देशील ना? नक्की नक्की. आलोच मी. सांगा ना कशी दिसते. निशा, काय हो? अरे धूळ उडेल यार इकडं. नाही हो, आता हे कचरा झाडून घेते ना, किती घाण झाली. थांब, ते उडेल इकडं. लावून देतो मी. हा यांचं ना नुसतं वैताग झालाय. कामा धंदे नको. आता इकडं. थांब बरं की. बघितलं का काय करत होती? दबक्या हवलानी आली माझी मालकीन झाली, एका वाघाची शिकार एका हरणानं केली, होंदया माझं होते तिच्यापेक्षा कमी. तिच्यापेक्षा कमी असं नाही, तिच्यापेक्षा जास्त काहीच नव्हतं. बहिणी माझी. ती चांदी आहे, तू सोनं आहे. का बस काय चाललंय गप्पा? काय ग निशा, झाडू घेते ना मारून. मला अहो. भेटलं. हा सगळं झालंय. आता झाडू मारते, मग आपण जेवायला बसू. हातरून उचलून घेते ना, हातरून पुढं बसा ते. लय लवकर झालं का? हा, लय लवकर झालं. बाई मी लय झटपट आहे, मला नाही आवडत. आणि हे बघ ऐक, तू ना भोळी राहू नको नाही बरं का. नाही. तुला नवऱ्याच्या घरी जावं लागत. तुला सगळं स्वयंपाक पाणी सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं काय सांगते दाजी? ऐक कान देऊन, हा, नाही तर तेव्हाच काय. सांगताय. आलं लक्षात? हा. नवऱ्याशी उलटून बोलायचं नाही. 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 आणि कोणत्या परपुरुषांनी तुझ्यावर वाईट नजरेने बघितलं
तर त्याच्याकडे बघायचं नाही. नाही नाही तिथेच मुस्कट जोडायचं, चप्पल काढायची थोबाडीत द्यायची. हा आलं लक्षात. मी कशी हो हा हा हे बघ कसं आहे, तुझ्या बहिणीला पण मी शिकवल्या सगळ्या आणि गोष्टी. ऐक बाई, नुसतं नवऱ्याला सांभाळायचं नाही, सासू सासऱ्यांचं पण करायला लागत. हा, करणार आहे. हा. हा मी पाय यांच्या सगळ्या घरच्यांना सांभाळून का हो? आपण पाहुण्याच्या घरी गेलो किती काम करते मी. लय काम. मग मी पण शिकणार कारण जिथे ना माणसं बघायला राहते ना तिथंच काम करते. हा का पाहिजे ना ते दाजी, जेव कमी जाणून ठेवून येते. चल आण जेवण नंतर हा. पटकन. हे जाय तिला आणणार जेवण. जा, जा. दोघी जणी पटकन आणा जेवण. हो, मी गाणे किती गोळा करतो.